मित्रांनो, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या यूपीएससीच्या तयारी दरम्यान विद्यार्थ्यांना कन्फ्युज करणाऱ्या महत्वाच्या कॉन्सेप्ट आहेत. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये डायरेक्टली कुठेही मेन्शन नाही. ही एक अमेरिकन संकल्पना आहे आणि प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ ही आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 मध्ये मेन्शन केलेली आहे. ही आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडनं प्रभावित होऊन घेतलेली कॉन्सेप्ट आहे. मित्रांनो, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मुळे न्यायपालिका जी आहे ती सक्षम होण्यास मदत होते आणि प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ मुळे कायदेमंडळ सक्षम व्हायला मदत होत असते. भारतीय संविधान निर्माते हे मुख्यत्वे कायदे पंडित होते, कायद्याचे जाणकार होते. त्यामुळे त्यांनी आपली राज्यघटना प्रामुख्याने कायदेमंडळ बलशाली व्हावं म्हणजे संसदीय प्रभुत्व जास्त असावं अशा प्रकारची घेतलेली आहे. मात्र तरीही केशवानंद भारती प्रकरणानंतर खटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रस्थापित केलं आहे की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हा जरी आपल्या राज्यघटनेत प्रामुख्याने किंवा स्पष्टपणे दिलेली संकल्पना जरी नसली तरी आपल्या आताच्या सगळ्या संविधानिक प्रक्रियेमध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ सुद्धा आता प्रचलनात आहे.